दुर्वादेवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये। हे सध्या थांबलेले आहे ते कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय। या कार्यालयामध्ये प्रत्येक वेळेला जर दिवसभरमध्ये पाहिलं तर आपल्याला नागरिकांची वर्दळ दिसून येते। मात्र आज जे नागरिक या कार्यालयामध्ये दाद मागण्यासाठी येतात किंवा कामानिमित्त येतात त्या ज्या अधिकाऱ्यांकडे येतात ते अधिकारी सगळे आज कार्यालयाच्या बाहेर दिसत आहेत। कारण एक धक्कादायक बाब आहे, धक्कादायक मेल आहे जो आलेला आहे। माझ्या हातामध्ये तुम्हाला ही मेलची कॉपी दिसते। ह्या मेलवरती लिहिलेलं आहे की आज दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आहे जे RDX बॉम्बनी उडवण्यात येणार आहे, अशी खळबळजनक बातमी आहे जी आता समोर आलेली आहे। आणि त्याचीच सगळी लाईव्ह दृश्य आपण ह्या माध्यमातून पाहणार आहोत। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय हे मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी लगेचच आहे जे हालचाली आपण पाहतोय आपल्याला सगळ्यांना दिसून येतात। या ठिकाणी जे अधिकारी आतमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेले असतात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, त्या सगळ्यांना आता सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर बॉम्ब शोधक पथक असेल, अग्निशमन दल आहे, आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, या सगळ्यांनीच आहे जे या ठिकाणी आपण पाहतोय की ते सगळेजण आपल्याला या ठिकाणी तपासणी करताना पाहायला मिळत आहेत। तब्बल 5 RDX बॉम्ब आहेत जे या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि लवकरच ते दुपारी 2 वाजेपर्यंत फुटतील आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी असतील त्याचबरोबर इथे असलेले नागरिक यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावं, या पद्धतीने आता सगळी कारवाई आहे जी सुरू आहे। आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांची बॉम्ब स्क्वॉडच्या माध्यमातून व्यवस्थितपणे आहे जी सगळीच तपासणी केली जाते। बॉम्ब स्क्वॉड आपल्याला प्रत्येक विभागामध्ये पाहायला मिळतं आहे। प्रत्येक विभागाची कसून तपासणी सुरू आहे। प्रत्येक बॅग, त्याचबरोबर ज्या ठिकाणी अधिकारी बसतात, कर्मचारी बसतात, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते। त्याचबरोबर ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये देखील सगळी तपासणी केली जाणार आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तणावाचं वातावरण आपल्याला दिसून येतं आहे। खूप मोठ्या संख्येने यंत्रणा ही कामाला लागलेली आहे युद्धपातळीवरती, कारण 2 वाजताचा टायमिंग दिलेला आहे। शुक्रवारी दुपारी 2 वाजता हा बॉम्ब आहे तो फुटणार म्हणून सांगितलेला आहे आणि आपण पाहतोय आपल्याला दिसून येत आहे सगळे कर्मचारी आहेत जे ऑफिसेसच्या बाहेर आपल्याला दिसून येत आहेत। त्याचबरोबर जे आतमध्ये आलेले नागरिक आहेत त्या नागरिकांना देखील बाहेर काढलं जातं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाते आणि त्याचीच सगळी दृश्य आपण लोकमतच्या माध्यमातून पाहतोय। कोल्हापुरामध्ये ही धक्कादायक बाब आहे की अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये RDX बॉम्ब ठेवले गेलेले आहेत आणि अशा पद्धतीचा मेल येणे दुपारी 2 वाजेपर्यंत हा बॉम्ब फुटणार म्हणून असं या मेलमध्ये लिहिलेलं आहे। आपण तळमजल्यावरती जे कार्यालय आहेत कलेक्टर जिथे बसतात त्या ठिकाणची तपासणी करून झालेली आहे कसून आता सगळ्या या वरच्या बाजूला पहिल्या माळ्यावरती जे विभाग आहेत त्या विभागांची देखील कसून तपासणी केली जाते। तर आपण पाहतोय कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये आत्ताच्या घडीची ही खूप महत्त्वाची बातमी आहे की यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने मेल येणं ही खरंच खूप धक्कादायक बाब आहे। हा जो मेल आहे तो चेन्नईवरून आलेला आहे आणि एका 13 वर्षाच्या अर्ना अश्विन शेखर अशा नावाच्या व्यक्तीने हा मेल केलेला आहे। हा मेल येताच सगळी यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेली आहे। तर प्रत्येक कर्मचाऱ्याला विचारलं जाते की आज काही वेगळं आढळलेलं आहे का, वेगळ्या पद्धतीने कोणत्या गोष्टी दिसल्या गेल्या आहेत का या कलेक्टर ऑफिसमध्ये, या सगळ्याचीच चौकशी आहे जे करताना आपल्याला या ठिकाणी अधिकारी दिसत आहेत। अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाऊन रणभिसे सर काय सांगाल, आता कशा पद्धतीने यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे? 2 पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। ॲक्च्युली मेल जो मेल आल्यानंतर आम्हाला कॉल करण्यात आलं, त्यानंतर आम्ही BDDS बरोबर आता कोऑर्डिनेट करतोय। कलेक्टर सरांनी सांगितल्याप्रमाणे आता सगळा
पूर्ण प्रिमायसेस आम्ही BDDS तर्फे आम्ही आता चेक करण्याचं चालू आहे. एक एक खोली एक एक रूम आम्ही चेक करत आहे. त्यामुळे जसं चेक आता खालचा फ्लोअर पूर्ण झालेला आहे, जसं वरचा फ्लोअर पूर्ण होईल त्याप्रमाणे BDDSचे PI साहेब आहेत ते त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन देतील आणि त्याप्रमाणे मग आपण पब्लिकला आतमध्ये घेऊ. नक्कीच 2पर्यंतचा मात्र अल्टिमेटम दिलेला आहे. आतापर्यंत काही सापडलेलं आहे का? काही अशी चुकीची अनुचित प्रकार कोणता दिसून आलेला आहे का? कोणती गोष्ट आढळली आहे का? नाही, तसं काय अजूनपर्यंत तर काय आढळलेलं नाही आहे. होप सो आपण आता हे सगळं चेक केल्यानंतर आपल्याला पूर्ण अपडेट मिळेल आम्ही देण्यात येईल. धन्यवाद सर. तर आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने या पूर्ण ऑफिसमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये ही यंत्रणा आहे जी तपास करते आणि ह्या बाजूला नवीनच एक कॉन्फरन्स हॉल झालेला आहे. हा कॉन्फरन्स हॉलचं देखील चेकिंग होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक माळ्यावरचा प्रत्येक कोपरा आता चेक केला जातोय. कारण अशा पद्धतीने 5 RDX बॉम्ब आहेत जे ठेवण्यात आलेले आहे अशा पद्धतीचा मेल आला आणि हा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे कलेक्टर ऑफिसमध्ये. याच कलेक्टर ऑफिसमध्ये बाहेरच्या बाजूला काही आंदोलनकर्ते पण आहेच आणि त्या आंदोलनकर्ते इथं असल्यामुळेच खूप मोठ्या संख्येनं तणाव निर्माण झालेला आणि ह्या सगळ्यांनाच बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाची कागदपत्रं असतील किंवा काही गोष्टी असतील त्या सगळ्या देखील आपण पाहतोय की या ठिकाणी एक मीटिंग होती. ही मीटिंग सध्या तरी थांबवण्यात आलेली आणि ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आता बाहेर काढलं जात आहे. या कॉन्फरन्स हॉलचं आता चेकिंग होणार आहे. जो मेल आलेला आहे त्या मेलच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी काळजी घेतली जाते आणि ही सगळी कलेक्टर ऑफिस कोल्हापूरच्या इथली ही सगळी दृश्य आहेत आपण पाहतोय लोकमतच्या माध्यमातून. तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक मेल आल्यानंतर पूर्णपणे खळबळ उडालेली आहे. अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तितकंच आहे. मात्र त्याचबरोबर अग्निशमन दल असेल, पोलीस विभाग असेल, बॉम्ब स्क्वॉड हे सगळेजण या ठिकाणी तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कलेक्टर ऑफिसमध्ये ही तपासणी सुरू असताना जे अधिकारी कर्मचारी आज कार्यालयामध्ये उपस्थित आहेत त्या सगळ्यांनाच बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आलेले. कारण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बाहेर काढलं जातं आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून आहे जी तपासणी केली जाते आणि त्या सगळ्याचीच आपण दृश्य पाहतोय. डॉग स्क्वॉड असेल, बॉम्ब स्क्वॉड असेल, ह्या सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. पार्किंगमध्ये देखील जाऊन या सगळ्यांनी तपासणी केली. मात्र अजून तरी सुदैवाने कोणतीही अशा पद्धतीची गोष्ट आहे जी आढळलेली नाही आहे. मात्र संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याची तपासणी केली जाते आणि त्याचीच दृश्य आहेत जी आपण लोकमतच्या माध्यमातून पाहतोय. आपण आपत्ती व्यवस्थापनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने हे काम चालू आहे. सर, काय सांगाल? कलेक्टर ऑफिसमध्ये जो मेल आलेला आहे त्याच्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी देखील आलेले आहे, बॉम्ब स्क्वॉड आलेला आहे. नेमका मेल किती वाजता आलेला आहे आणि त्याच्यात काय दिलेलं आहे? 11:28 वाजताचा हा मेल आहे. त्याच्यामध्ये एका चेन्नई स्थित मुलीच्या ईमेल ID वरून तो पाठवलेला आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये तो हॅक केलेलंही आपल्या लक्षात येते. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ठिकाणी आम्ही RDX बॉम्ब लावलेला आहे आणि तो 2 नंतर ब्लास्ट होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही नागरिक आणि कर्मचारी जे आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवा. याच्यानंतर ताबडतोब आपण ज्या संबंधित सर्व यंत्रणा आहेत ज्यांनी याच्यामध्ये काम करायचं आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहे, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आहे, अग्निशमन यंत्रणा आहे, आरोग्य विभाग आहे, सगळ्यांना पाचारण करून जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रत्येक कार्यालय सुरुवात आपण जिल्हाधिकारी महोदयांच्या केबिनपासून केलेली आहे. प्रत्येक विभाग चेक करण्याचं काम सुरू आहे. नागरिकांना काय आवाहन कराल? आता नागरिकांना आता इथे जे कामासाठी आलेले आहेत त्यांना आपण बाहेर जाण्याची विनंती केलेली आहे. हे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी थोडंसं कार्यालयाच्या बाहेर राहावं अशी आपली विनंती आहे. तर आपण पाहिलं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील ही सगळी दृश्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो मेल आला की 5 RDX बॉम्ब आहेत जे ठेवण्यात आलेले आणि तो 2 वाजता फुटणार अशा पद्धतीने सांगितलं आणि त्यानंतर संपूर्णच यंत्रणा आहे जी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकवटलेली आहे. पूर्णपणे ह्याला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. संपूर्णपणे तपासणी कोपऱ्याची तपासणी केली जाते आणि या सगळ्याच विषयी आपण अपडेट आहेत जे ह्या माध्यमातून जाणून घेतले. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.